श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी चांगलंच हो. तर चला मित्रांनो, या व्हिडिओची सुरुवात करूया. मित्रांनो, या जगामध्ये कोणी कोणाचं नसतं. बघा, कोणाविषयी तक्रार नाही आणि कोणाबरोबर भांडणही नाही. आता फक्त आयुष्यामध्ये थोडं एकटं राहायची इच्छा आहे. एक नवीन धडा शिकायला मिळाला आयुष्याचा. जेवढी जास्त कदर करणार तेवढं जास्त तुम्ही दुःखी राहणार. कोणतीही व्यक्ती जगामध्ये तुमचा मित्र किंवा शत्रू बनून आलेली नसते. तुमचं वागणं आणि तुमचे शब्दच लोकांना तुमचा मित्र किंवा शत्रू बनवतात. मित्रांनो, तर्क मनाची कल्पना आहे आणि अनुभव आयुष्याचा धडा आहे. दुःख आयुष्यामध्ये एवढ्यासाठीच येतं की आपल्याला आयुष्यात सुखाचं महत्त्व कळावं. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, प्रत्येक दुःख एक धडा घेऊन येतं आणि धडाच माणसाला बदलून टाकतो. खूप एकटे असतात असे लोक जे स्वतःच नाराज होतात आणि स्वतःला समजवतात सुद्धा. लोकांकडून जास्त अपेक्षा कधी करू नका, नाहीतर नेहमी दुःख राहणार. लोकांना त्याचा काही फरक पडणार नाही. हे नातं सुद्धा खूप विचित्र असतं. विश्वासाशिवाय नातं बनत नाही आणि बिना धोक्याचे ते संपतही नाही. बघा मित्रांनो, अडचणीच्या वेळी मदत करण्याचा देखावा करणारे लोक भरपूर असतात. बऱ्याचदा तुमची बर्बादी पाहून आनंदी होतात. भरोसा तर आपल्या श्वासांचा सुद्धा नाही आणि आपण माणसांवर भरोसा करतो. म्हणून नेहमी स्वामींवर विश्वास ठेवा. आता मला त्रास होत नाही. मला कितीही उंचावरून ढकललं तरी, कारण मला त्या हाताने धक्का दिला आहे ज्यांच्यावर मला खूप जास्त विश्वास होता. ज्याला तुमच्या भावना समजतात तरीही जो तुम्हाला त्रास देतो तो तुमचा कधी होऊ शकत नाही. बघा मित्रांनो, तुमचा विश्वास डोंगरासुद्धा हलवू शकतो आणि तुमचा संशय नात्यांमध्ये डोंगर उभा सुद्धा करू शकतो. तुम्ही कधीही असा विचार करू नका की तुम्ही एकटेच आहात, तर असा विचार करा की तुम्ही एकटेच पुरेसे आहात. वाया घालवू नका तुमचे शब्द कोणासाठी. फक्त शांत राहून पाहत राहा, तुम्हाला कोण समजून घेतं. एक वेळ अशी येते जेव्हा माणूस दुःख सहन करणे शिकून जातो. रुसण्याचा हक्क तर आपलेच देतात, परक्या लोकांसमोर तर हसावं लागतं. कोणावरही प्रेम करणं चुकीचं नसतं, पर कोणावरही प्रेम करून सोडून देणं चुकीचं असतं. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. काही लोक बुडतात तेव्हा समुद्राला सुद्धा आश्चर्य वाटतं की विचित्र माणूस आहे. कोणालाही हाक सुद्धा मारत नाही वाचवण्यासाठी. जो माणूस नेहमी शांत राहतो तो त्याच्या शांतपणामध्ये सुद्धा खूप काही सांगून जातो. खरं प्रेम बऱ्याचदा चुकीच्या लोकांवर होऊन जातं. मित्रांनो, चांगले लोक आनंद देऊन जातात आणि वाईट लोक धडा शिकवून जातात. बघा मित्रांनो, कलियुगामध्ये लोक कमाल करतात. भाऊ म्हणून वापर करून घेतात. मित्रांनो, तुमचं दुःख फक्त त्यांनाच सांगा ज्यांची तुमचं दुःख समजून घेण्याची लायकी असेल. स्वतःच्या मनाची इतकी खोटी समजूत घालून घेऊ नका. कोणीही माणूस इतका बिझी नसतो की त्याला तुमच्यासाठी वेळच नाही. बऱ्याचदा तुम्ही अशा लोकांसाठी गरज नसताना काळजी राहतात ज्यांना तुमची काळजीच नसते. भ्रमात राहू नका की प्रत्येक नातं खास असतं. येथे तर प्रत्येक आपला असणारा व्यक्तीच शेवटी धोका देऊन जातो. आयुष्यामध्ये असा ॲटिट्यूड बनवा की जो जसा आहे त्याला त्याच्याच भाषेमध्ये समजवता येईल. मित्रांनो, वाईट वेळेमध्ये जो माणूस तुमची साथ सोडेल तेव्हा समजून घ्या की तो माणूस कधी
तुमच्या बरोबर नव्हता. मी जेव्हा जेव्हा कोणालाही संधी दिली तेव्हा तेव्हा प्रत्येकाने मला धोकाच दिला. तक्राराची सुद्धा एक इज्जत असते, म्हणून तक्रारी कोणी दिसलं की त्याला सांगितल्या जात नाही. आता भीती जखमांची नाही तर लोकांबरोबर ठेवलेल्या आपलेपणाची वाटते. खूप जवळून पाहिलं आहे जगाला, म्हणून तर सगळ्यांपासून दूर जाऊन बसलो आहे. दुसऱ्यांनी तुमच्याबद्दल केलेल्या विचारांपेक्षा खूप जास्त प्रगती करा, हीच तुमची सफलता आहे. मित्रांनो, आयुष्यामध्ये काही वेगळं करायचं असेल तर गर्दीपासून दूर होऊन चालावं लागेल. गर्दी तुम्हाला हिंमत तर देईल, पण तुमची ओळख पण हिरवून घेईल. बघा, कोणत्याही आपल्या व्यक्तीला गमावण्याची भीती या जगातील सगळ्यात मोठी भीती असते. हे फक्त त्याला समजू शकतं ज्याने कोणतेही आपल्या व्यक्तीला गमावलं आहे. असं म्हणतात की देखील उडून जातो. प्रेम जर खरं असेल तर आठवणी खूप दुःख देतात. मित्रांनो, कोणाकडूनही प्रमाणापेक्षा जास्त अपेक्षा ठेवू नका, कारण लोक तुम्हाला तेवढं महत्त्व देत नाही जेवढे तुम्ही समजता. का रडतात तुम्ही अशा माणसांना गमावल्याने, ज्याला तुमच्या असल्या आणि नसल्याचा काही फरक पडत नाही. उतरतात अशी लोक नजरेतून त्यांच्या घमेंडमुळे आणि वागण्यामुळे. खूप महागात पडतं स्वार्थी लोकांवर भरोसा करणं. मित्रांनो, वेळेला जरा विचारून सांगा की खरंच मनाला झालेली जखम लगेच भरेल का? तुम्हाला एकटं सोडणाऱ्यांना हे दाखवणं गरजेचं आहे की तुम्ही स्वतःसाठी एकटेच पुरेसे आहे. मनाला झालेले दुःख शरीराला झालेल्या दुःखापेक्षा खूप जास्त त्रास देतं. नेहमी तुमच्या मनाला प्रसन्न ठेवा. या जगामध्ये जगायचं असेल तर तुम्ही सुद्धा थोडं मतलबी बनायला शिका, कारण इथे धोका मिळायला वेळ लागत नाही. मित्रांनो, हेच ते लोक तुम्हाला खाली पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे. नात्यांमध्ये सगळे तुमचे सख्खे आणि तुमचे असतात. नातं तेच टिकून राहतात ज्यामध्ये दोघंही एकामेकांना गमावल्याला घाबरतात. उगाचच होत नाही कोणाबरोबरही भेट. कोणाकडून धडा मिळतो तर कोणाकडून ज्ञान मिळतं. चुकीच्या दिशेने पळण्यापेक्षा चांगलं हे आहे की बरोबर रस्त्यावर आरामात चला. बदललेली वेळ आणि बदललेली लोक कधी कोणाचंही होऊ शकत नाही. मित्रांनो, मित्र परिस्थिती बदलणारे शोधा, परिस्थितीनुसार बदलणारे नको. मित्रांनो, अडचणीचे गुलाम बनणारे कधी स्वतःचं भाग्य बदलू शकत नाही. धैर्य ठेवा. कधी कधी तुम्हाला सगळ्यात चांगले मिळवण्यासाठी सगळ्यात वाईट वेळेतून जावे लागते. मित्रांनो, स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी तुमचा मित्र किंवा शत्रू बनून आलेले नसते. तुमचं वागणं आणि तुमचे शब्दच लोकांना तुमचा मित्र किंवा शत्रू बनवतात. मित्रांनो, तर्क मनाची कल्पना आहे आणि अनुभव आयुष्याचा धडा आहे. दुःख आयुष्यामध्ये एवढ्यासाठीच येतं की आपल्याला आयुष्यात सुखाचं महत्त्व कळावं. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, प्रत्येक दुःख एक धडा घेऊन येतं आणि धडाच माणसाला बदलून टाकतो. खूप एकटे असतात असे लोक जे स्वतःच नाराज होतात आणि स्वतःला समजवतात सुद्धा. लोकांकडून जास्त अपेक्षा कधी करू नका, नाहीतर नेहमी दुःख राहणार. लोकांना त्याचा काही फरक पडणार नाही. हे नातं सुद्धा खूप विचित्र असतं. विश्वासाशिवाय
नातं बनत नाही आणि बिना धोक्याचे ते संपतही नाही. बघा मित्रांनो, अडचणीच्या वेळी मदत करण्याचा देखावा करणारे लोक भरपूर असतात. बऱ्याचदा तुमची बर्बादी पाहून आनंदी होतात. भरोसा तर आपल्या श्वासांचा सुद्धा नाही आणि आपण माणसांवर भरोसा करतो. म्हणून नेहमी स्वामींवर विश्वास ठेवा. आता मला त्रास होत नाही, मला कितीही उंचावरून ढकललं तरी, कारण मला त्या हाताने धक्का दिला आहे ज्यांच्यावर मला खूप जास्त विश्वास होता. ज्याला तुमच्या भावना समजतात तरीही जो तुम्हाला त्रास देतो तो तुमचा कधी होऊ शकत नाही. बघा मित्रांनो, तुमचा विश्वास डोंगरासुद्धा हलवू शकतो आणि तुमचा संशय नात्यांमध्ये डोंगर उभा सुद्धा करू शकतो. तुम्ही कधीही असा विचार करू नका की तुम्ही एकटेच आहात, तर असा विचार करा की तुम्ही एकटेच पुरेसे आहात. वाया घालवू नका तुमचे शब्द कोणासाठी. फक्त शांत राहून पाहत राहा, तुम्हाला कोण समजून घेतं. एक वेळ अशी येते जेव्हा माणूस दुःख सहन करणे शिकून जातो. रुसण्याचा हक्क तर आपलेच देतात, परक्या लोकांसमोर तर हसावं लागतं. कोणावरही प्रेम करणं चुकीचं नसतं, पर कोणावरही प्रेम करून सोडून देणं चुकीचं असतं. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. काही लोक बुडतात तेव्हा समुद्राला सुद्धा आश्चर्य वाटतं की विचित्र माणूस आहे. कोणालाही हाक सुद्धा मारत नाही वाचवण्यासाठी. जो माणूस नेहमी शांत राहतो तो त्याच्या शांतपणामध्ये सुद्धा खूप काही सांगून जातो. खरं प्रेम बऱ्याचदा चुकीच्या लोकांवर होऊन जातं. मित्रांनो, चांगले लोक आनंद देऊन जातात आणि वाईट लोक धडा शिकवून जातात. बघा मित्रांनो, कलियुगामध्ये लोक कमाल करतात, भाऊ भाऊ म्हणून वापर करून घेतात. मित्रांनो, तुमचं दुःख फक्त त्यांनाच सांगा ज्यांची तुमचं दुःख समजून घेण्याची लायकी असेल. स्वतःच्या मनाची इतकी खोटी समजूत घालून घेऊ नका. कोणीही माणूस इतका बिझी नसतो की त्याला तुमच्यासाठी वेळच नाही. बऱ्याचदा तुम्ही अशा लोकांसाठी गरज नसताना काळजी राहतात ज्यांना तुमची काळजीच नसते. भ्रमात राहू नका की प्रत्येक नातं खास असतं. येथे तर प्रत्येक आपला असणारा व्यक्तीच शेवटी धोका देऊन जातो. आयुष्यामध्ये असा ॲटिट्यूड बनवा की जो जसा आहे त्याला त्याच्याच भाषेमध्ये समजवता येईल. मित्रांनो, वाईट वेळेमध्ये जो माणूस तुमची साथ सोडेल तेव्हा समजून घ्या की तो माणूस कधी तुमच्या बरोबर नव्हता. मी जेव्हा जेव्हा कोणालाही संधी दिली तेव्हा तेव्हा प्रत्येकाने मला धोकाच दिला. तक्राराची सुद्धा एक इज्जत असते, म्हणून तक्रारी कोणी दिसलं की त्याला सांगितल्या जात नाही. आता भीती जखमांची नाही तर लोकांबरोबर ठेवलेल्या आपलेपणाची वाटते. खूप जवळून पाहिलं आहे जगाला, म्हणून तर सगळ्यांपासून दूर जाऊन बसलो आहे. दुसऱ्यांनी तुमच्याबद्दल केलेल्या विचारांपेक्षा खूप जास्त प्रगती करा, हीच तुमची सफलता आहे. मित्रांनो, आयुष्यामध्ये काही वेगळं करायचं असेल तर गर्दीपासून दूर होऊन चालावं लागेल. गर्दी तुम्हाला हिंमत तर देईल, पण तुमची ओळख पण हिरवून घेईल. बघा, कोणत्याही आपल्या व्यक्तीला गमावण्याची भीती या जगातील सगळ्यात मोठी भीती असते. हे फक्त त्याला समजू शकतं ज्याने कोणतेही आपल्या व्यक्तीला गमावलं आहे. असं म्हणतात की सोडणारे सोडून जातात, मग काही हो, आणि निभवणारे निभवतातच, मग परिस्थिती कशी असो. मित्रांनो, बऱ्याच वेळा मन दुखावले की चेहऱ्याचा रंग देखील उडून जातो. प्रेम जर खरं असेल तर आठवणी खूप दुःख देतात. मित्रांनो, कोणाकडूनही प्रमाणापेक्षा जास्त अपेक्षा ठेवू नका, कारण लोक तुम्हाला तेवढं महत्त्व देत नाही जेवढे तुम्ही समजतात. का रडतात
तुम्ही अशा माणसांना गमावल्याने ज्याला तुमच्या असल्या आणि नसल्याचा काही फरक पडत नाही. उतरतात अशी लोक नजरेतून त्यांच्या घमेंडमुळे आणि वागण्यामुळे. खूप महागात पडतं स्वार्थी लोकांवर भरोसा करणं. मित्रांनो, वेळेला जरा विचारून सांगा की खरंच मनाला झालेली जखम लगेच भरेल का? तुम्हाला एकटं सोडणाऱ्यांना हे दाखवणं गरजेचं आहे की तुम्ही स्वतःसाठी एकटेच पुरेसे आहेत. मनाला झालेले दुःख शरीराला झालेल्या दुःखापेक्षा खूप जास्त त्रास देतं. नेहमी तुमच्या मनाला प्रसन्न ठेवा. या जगामध्ये जगायचं असेल तर तुम्ही सुद्धा थोडं मतलबी बनायला शिका, कारण इथे धोका मिळायला वेळ लागत नाही. मित्रांनो, हेच ते लोक तुम्हाला खाली पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे. नात्यांमध्ये सगळे तुमचे सख्खे आणि तुमचे असतात. नातं तेच टिकून राहतात ज्यामध्ये दोघंही एकामेकांना गमावल्याला घाबरतात. उगाचच होत नाही कोणाबरोबरही भेट. कोणाकडून धडा मिळतो तर कोणाकडून ज्ञान मिळतं. चुकीच्या दिशेने पळण्यापेक्षा चांगलं हे आहे की बरोबर रस्त्यावर आरामात चला. बदललेली वेळ आणि बदललेली लोक कधी कोणाचंही होऊ शकत नाही. मित्रांनो, मित्र परिस्थिती बदलणारे शोधा, परिस्थितीनुसार बदलणारे नको. मित्रांनो, अडचणीचे गुलाम बनणारे कधी स्वतःचं भाग्य बदलू शकत नाही. धैर्य ठेवा. कधी कधी तुम्हाला सगळ्यात चांगले मिळवण्यासाठी सगळ्यात वाईट वेळेतून जावे लागते. मित्रांनो, या जगामध्ये कोणी कोणाचं नसतं. बघा, कोणाविषयी तक्रार नाही आणि कोणाबरोबर भांडणही नाही. आता फक्त आयुष्यामध्ये थोडं एकटं राहायची